चॅनल. मी आहे सध्या पाथरी विधानसभेमध्ये ब्रह्मपुरी या गावामध्ये. आपण इथल्या लोकांना विचारू की कोणाची हवा आहे सध्या पाथरी विधानसभेमध्ये. आपल्या सोबत आहेत हाफिज साहेब, त्यांना पण विचारू की काय म्हणणं आहे त्यांचं. आमचं म्हणणं आहे की या बारीला जे आपण मतदान करणार आहेत ते विकासाला मतदान करा. म्हणजे विकास म्हणजे की बाबा या सरकारमध्ये जे सरकार येणारे सरकार जे आहे, जे समजा समाजाकडून बोलणारे सरकार असावं, जे समजा समाजाला घेऊन चालणारे सरकार असावं, की जातीवाद करणारे सरकार नसावं, जातीभेद पाळणारे सरकार नसावं, आपल्यामध्ये आपला लावणारे सरकार नसावं. या हिशोबानं अगर आम्ही बघितलं तर आम्हाला वाटते की या काळामध्ये आपल्याला गरज आहे महाविकास आघाडी यानी काँग्रेसच्या सरकारची आम्हाला गरज आहे. आणि या पाथरी विधानसभेमधून वरपुडकर साहेब यांनाच आमचं मत जाणार आहे आणि यांनाच आम्ही निवडून देणार आहेत. कामून की हे चलून पुढे होऊन आपल्या समाजाचे जे बी अडचणी येणार आहेत त्या समाजातून ते पुढे होऊन समजाचे अडचणी लांब करणार आहेत, दूर करणार आहेत. हे माझे मी 2 शब्द सांगतो आणि मी माझी प्रतिक्रिया संपवितो. जसा की तुम्हाला वरून आदेश आलाय म्हणे की एक फतवा निघतो तुमच्या, जसा की तसा काय फतवा निघालेला आहे का वरून? एक जसं तुमचे एक हाफिज साहेब किंवा कोणी इथे आहे तसा काय फतवा निघालेला आहे? आमचे धर्मगुरू त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा जे सरकार आपल्या समाजाला घेऊन, जे सरकार समजा आपल्या समाजासाठी पुढे होऊन जे संसद मध्ये आपल्यासाठी भांडणार आहेत त्यांना आपण निवडून द्यायचं असं सांगितलेलं आहे फुलमायानं. त्याच्यामुळे आम्ही समजे बी याच गोष्टीवर ठाम आहेत की जे ते सांगतात त्यांच्यावरच आम्ही बी निर्णय घेणार आहेत. पाथरी विधानसभेमध्ये जसं की तुमच्या सर्व गावामध्ये समजा आता फतवा निघाला म्हणजे सगळे तुमचे हाफिज साहेब लोकांना तसे आदेश आले असते ना, आलेत का नाही? असं काही फतवा म्हणून नाही. ते जसं की मौलाना म्हणते की बाबा जे सरकार आपल्या सोबत चलती, जे सरकार आपल्याला घेऊन चालणार, गोरगरिबाला घेऊन चालणार. अजून एक गोष्ट मी सांगतो साहेब की जसं की मराठा समाजासाठी जरांगे साहेबांनी जे आंदोलन केलं आणि जेव्हा सरकार होती त्या आंदोलकावर जे गोळ्या घातल्या ते कोणती सरकार होती मला काय तुम्हाला तर आठवण असेल. पण त्या सरकारला अजून बी निवडून आणायचं हे मुस्लिम समाज आणि मराठा समाजाची मोठी चूक आहे. काम जरांगे पाटलाने 14 महिने लगातार मराठा समाजाला एक केलं आणि कोणी पक्षाच्या नावावर अगर मराठा समाजाला फोडतय आणि मराठा समाज फुटतय हे मराठा समाजाची चूक आहे. की जरांगे पाटील हे निष्ठ माणूस, एक माणूस असा आपल्याला भेटलेला आहे. जसं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आणि कोणचा अगर माणूस मराठ्याला अगर जमा केले एका जागेवर ते जरांगे पाटील असे माणूस आहेत, ते निष्ठ माणूस आहे. त्यानं म्हणले बा 14 महिने या सरकारनं आपल्याला बेजार केलेलं आहे, आता या सरकारला यायची गरज नाही, आपल्याला महाविकास आघाडीची गरज आहे. कोणाची हवा आहे? नाही, बाबा येण्यामुळे थोडं काँग्रेसला फटका बसू शकतो ना. तसं कसं तुम्ही बाबा यांना सोबत घेऊन काहीतरी निर्णय घ्या थोडं, मग तुमचा काँग्रेसचा काय फायदा होऊ शकते. आता गप्पाबाईने सांगितलं की बाबाजी आणि साहेबाला घेऊन चला. अपक्ष उमेदवाराला मान नसतो. पक्षाचा उमेदवार कोणी गरीब असो मोठा असो पक्षाचा उमेदवार पाहिजे असं आपलं मत आहे. आणि या बारीस पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये बाबाजी आणि दुराणी असो कोणी अनेक उमेदवार असो, प्रत्येक गावागावामधून एक बॉन्ड 100चा बॉन्ड 500 रुपयाला झालाय. तेलाचे भाव वाढलेत, गॅसचे भाव वाढलेत, महागाई सगळी टोटल वाढलेली आहे आणि जाती धर्मात भांडण लावण्याचं काम बीजेपी सरकारने केलेलं आहे. अशी परिस्थिती, ह्या परिस्थितीत बी गोरगरिबाच्या जनतेच्या पाठीमाग सगळ्या समाजाला घेऊन चालणारा एकमेव काँग्रेस पक्ष आता सध्याच्या ह्याच्यामध्ये. म्हणून आमच्या सगळ्या गावाच्या वतीनं वरपुडकर साहेब निश्चित 100% विजय होतील असं आम्हाला वाटतं. कोणाचं कोणाला विचारलं तर सांगू काय विचारलं तुम्हीच विचारा ना. सोयाबीनला मार्केट भाव नाहीये त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? भाजप सरकार एक असं सरकार आहे की सरकारचे लोक सांगतात की बाबा काँग्रेसनं या देशात काय केलं.
पण 1947 ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला त्यावेळेस या देशात सुई बनत नव्हती. आज जे मोदी साहेब फिरतायत, ज्या विमानानं येणं, ह्या सगळ्या योजना इथं काँग्रेसनं आणलेल्या आहेत. पण तरी हे सरकार जाती धर्माच्या नावावर किंवा धर्मगुरू, आज मला सांगा हिंदू धर्माचे धर्मगुरू सर्व जातीवादी बोलत आहेत. आज तुम्ही आम्हाला विचारता की तुमच्या धर्मगुरूंनी फतवा काय काढलाय. आज अनुराचार्य इतके जे महाराज आहेत हे काय फतवा काढत आहेत हे का सांगत नाहीत तुम्ही मीडियावाले. हे हिंदू लोकांना का विचारित नाहीत तुम्ही मीडियावाले की बाबा आपले महाराज हे फतवा का काढायले. हा, आज एक फक्त मुस्लिम, आज म्हणजे देश स्वतंत्र झाला तेव्हापासून राजकारणामध्ये हे पहिली वेळच आहे मुस्लिम समाजाने एक सांगितले की बाबा काँग्रेस सोबत चला. कारण मुस्लिम समाजाला देशात त्रास होतोय सध्या. जातीवादी संघटना, जातीवादी बजरंग दल, कोणते दल, कितीतरी दल आहेत. हा, आणि शिक्षणामध्ये मुस्लिम समाज मागास आहे. आणि मागास आहे आणि म्हणजे प्रायव्हेट शिक्षण मुस्लिम समाज घेऊ शकत नाही. आणि त्या नियमाने या मनुस्मृतीवर चालणाऱ्या या भाजपनं जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचं षडयंत्र केलेले. त्याच्यामुळे यावेळेस आम्हाला काँग्रेसला मतदान करायचंय म्हणजे करायचंय. देशात एकच हात आणि देशाची साथ, बस. जरांगे पाटलांना पण मुस्लिम समाजासाठी पण आरक्षणासाठी पण मुद्दा उचलला. मुस्लिम असो, मराठा असो, दलित समाज असो, सर्वांना एकत्र घेऊन चालण्याबद्दल पण जरांगे पाटलानं खूप मोठं कार्य केलंय. हो. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आमचं मत आहे की जरांगे पाटला सोबत आम्ही लोकसभेला चाललो हिंदू समाजासोबत. या वेळेस हिंदू समाजानं आमच्या सोबत चलावं, काँग्रेसला मतदान द्यावं. आणि जर तुमचा समाज फुटत असेल तर आम्ही कवर चालायचो तुमच्या पाठीमागे. आम्ही एक वेळेस तुम्हाला दिलं का नाही लोकसभेमध्ये, इथं महाआघाडीला आम्ही निवडून दिलं का नाही तुम्हाला माहित आहे. मग यावेळेस मराठा समाजानं मुस्लिम समाजासोबत काँग्रेसला चलावं, एवढीच माझी इच्छा आहे, बस.